ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 म्हणजे 6 जून 1674 या दिनी शिवछत्रपतींचा श्री रायगडावरती राज्याभिषेक झाला. राज्याभिषेकानंतर साधारणतः 2 वर्षांनी शिवछत्रपतींनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम काढली. ही मोहीम 1676 ते 1677 दरम्यान झाली होती. या मोहिमेमध्ये शिवछत्रपतींनी दक्षिणेतील तंजावरपर्यंतचा भाग हिंदवी स्वराज्यामध्ये दाखल करून घेतला होता. या मोहिमेमध्ये 1677च्या दरम्यान शिवछत्रपतींनी जिंजीचा जो काही दुर्ग आहे त्या दुर्गाला वेढा टाकला. त्या जिंजीच्या दुर्गाचा किल्लेदार नासिर महम्मद खान होता. याने भीतीने शिवछत्रपतींच्या बरोबर तहाच्या वाटाघाटी केल्या. या तहामध्ये शिवछत्रपतींनी याला काही रोकड आणि वार्षिक 50,000 रुपये देण्याचे कबूल केले आणि त्यानंतर या नासिर महम्मद खानाने हा जिंजीचा बळकट आणि दुर्गम किल्ला हा शिवछत्रपतींच्या हवाली केला आणि त्यानंतर मराठ्यांचं सैन्य वेल्लोरच्या भुईकोटाला वेढा देण्यास चालले. त्यानंतर या नासिर महम्मद खानाने वेल्लोरच्या भुईकोटाचा जो काही किल्लेदार आहे त्या किल्लेदाराला पत्र दिले आणि मराठ्यांच्या बरोबर तहाच्या वाटाघाटी करण्यासाठी सांगितले, परंतु या किल्लेदाराने नकार दिला. पुढे मराठ्यांनी साधारणतः 14 महिने या वेल्लोरच्या भुईकोटाला वेढा देऊन हा गड घेण्यासाठी प्रयत्न केला आणि 14 महिन्यानंतर मराठ्यांना यश आले. तत्पूर्वी मराठ्यांनी जे काही वेल्लोरच्या समोर जे काही 2 टेकड्या आहेत त्या टेकड्यावरती साजरा आणि गोजरा अशी मराठी नावे देऊन 2 दुर्गाची उभारणी केली होती. सभासद बक्कर ज्यांनी लिहिली त्यांचे नाव कृष्णाजी अनंत सभासद हिरेपारकी यांनी वेल्लोर कोटाची जी काही माहिती दिली आहे, जे वर्णन आले आहे त्यामध्ये ते म्हणतात, वेल्लोरचा भुईकोट इतका भक्कम आहे की त्याची जी काही तटबंदी आहे त्या तटबंदीवरून 2 बैलगाड्या सहजपणे मावू शकतील इतकी अशी भक्कम तटबंदी आहे. त्यामुळेच की काय मराठ्यांना हा दुर्ग घेण्यासाठी 14 महिने लागले होते. त्यामुळे दक्षिण दिग्विजयाच्या इतिहासामध्ये जिंजी जरी लवकर मराठ्यांच्या पदरी पडला असला तरी हा वेल्लोरचा भुईकोट मात्र 14 महिन्यानंतर शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्यामध्ये दाखल झाला होता.